माझं नाव अर्णव आहे आणि मी महाराष्ट्रातून आहे. माझं वय आता 24 वर्ष आहे. ही कहाणी आजपासून साधारण 2 वर्षांपूर्वीची आहे, जेव्हा मला एका मोठ्या बारकोड स्कॅनिंग सर्व्हिस कंपनीत सेल्सची नोकरी मिळाली होती. त्या काळात माझ्यासोबत काही असं घडलं, ज्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. लहानपणापासूनच मला वेगवेगळे आणि सुंदर अनुभव घेण्याची खूप आवड होती. अशा गोष्टींच्या कथा, कादंबऱ्या वाचायला मला प्रचंड मजा यायची. नेमकं त्याच काळात एक अशी घटना घडली, जी माझ्या आयुष्याच्या आठवणींमध्ये कायमची कोरली गेली. मी एका दुकानाच्या मालकाशी बोलत होतो. त्यांना त्यांच्या दुकानासाठी बारकोड स्कॅनिंग मशीन लावायचा होता. मी दुकानात गेलो, तेव्हा त्यांनी सांगितलं की आवश्यक कागदपत्र घरी आहेत. मग ते म्हणाले, घरी पण एक दुकान आहे, तिथे चला. मी त्यांच्यासोबत त्यांच्या घरी गेलो. दार उघडताच मला त्यांची बायको, म्हणजेच वहिनी भेटल्या, ज्या या कहाणीच्या नायिका ठरल्या. त्यांना पाहताच मी थक्क झालो. त्या इतक्या मोहक, इतक्या आकर्षक दिसत होत्या की माझी नजर त्यांच्यावरून हटेनाशी झाली. त्यांचं वय साधारण 26 वर्ष असावं. त्यांचं नाव ईशा होतं. त्या क्षणी भाऊ म्हणाले, ईशा, साहेबांसाठी चहा बनव. तेवढ्यात मला अचानक संडास लागला, म्हणून मी भाऊंना विचारलं, बाथरूम कुठे आहे? त्यांनी हात दाखवत सांगितलं, तिकडे आहे, पण लाईट नाहीये, म्हणून थोडं अंधार असेल. सावकाश जा. मी हळूच त्या दिशेने निघालो. घराच्या लहानशा गल्लीतून चालत जाताना एक वेगळंच वातावरण जाणवत होतं. मी बाथरूममध्ये गेलो आणि तिथे संडास करायला लागलो. तुम्हाला माहीतच आहे, जेव्हा अचानक जोरात संडास लागतो, तेव्हा भावना आपोआप दाटून येते. मी तिथे बसलो होतो आणि मनात विचार करत होतो की कसं तरी पटकन आटोपावं. तेवढ्यात एकदम कडाक असा आवाज झाला आणि अचानक लाईट आली. माझ्या नजरेला क्षणभर विश्वास बसला नाही, कारण बाथरूममध्ये मी एकटा नव्हतो. कुणीतरी माझ्या अगदी शेजारी उभं होतं. मी धडधडत्या मनाने मागे वळून पाहिलं आणि तिथे ईशा वहिनी उभ्या होत्या. क्षणभर माझा श्वास अडखळला. मी घाबरलो, भुचकळ्यात पडलो आणि मनात हजार प्रश्न उभे राहिले. त्या इथे कशा आल्या? मी काही चूक केली का? आता काय होणार? पण पुढच्या क्षणाला जे घडलं, ते माझ्या कल्पनेच्या अगदी उलट होतं. त्यांनी माझा हात पकडला आणि म्हणाल्या, इतकी मोठी भावना कोणाची असू शकते का? मी माझा हात सोडवला आणि धावत बाहेर गेलो आणि भाऊ जवळ बसलो. मला भीती वाटत होती की जर कुणाला याबद्दल कळलं तर खूप मोठी बेइज्जती होईल. मन धडधडत होतं आणि विचारांची गडबड सुरू होती. थोड्या वेळाने वहिनी चहा घेऊन आल्या. कप माझ्या हातात देताना त्या हळूच हसल्या आणि म्हणाल्या, आता ताजं दूध काढून चहा बनवला आहे. भाऊजींना काहीच कळलं नाही. त्यांचा तो नजरेचा कटाक्ष आणि गोड हसू मला अधिकच अस्वस्थ करत होतं. मी मन शांत करण्यासाठी कामाबद्दल बोलायला सुरुवात केली. तेवढ्यात भाऊ कागदपत्र आणण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले. संधी साधत वहिनींनी हळू आवाजात माझ्याकडे बघून विचारलं, तुमचा फोन नंबर द्याल का? मी थोडा गोंधळलो, पण कळायच्या आतच नंबर देऊन टाकला. काम आटोपून मी परतलो. मन मात्र संध्याकाळभर अस्वस्थ होतं. रात्री सुमारे 10 वाजता माझ्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. मी उचलला, तर तिकडून एका मुलीचा हलका, ओळखीचा आवाज आला, मी ईशा बोलते. मी थोडासा दचकून म्हणालो, हो वहिनी, सांगा ना, काय आहे? त्यावर त्या काही क्षण शांत राहिल्या आणि नंतर अचानक रडायला लागल्या. मी चकित झालो. घाईघाईने त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत विचारलं, काय झालं? का रडताय? थोडा वेळ सावरून वहिनी म्हणाल्या, मला बाळ होत नाहीये. त्यांच्या या बोलण्याने मी थक्क झालो. पहिल्याच भेटीत एखादी स्त्री इतकं उघडपणे आणि मनापासून कसं बोलू शकते, हे माझ्या आकलनाच्या पलीकडचं होतं. मी विचारलं, पण तुम्ही माझ्याशी इतकं मोकळेपणाने कसं बोलताय? मी तर तुम्हाला पहिल्यांदाच भेटलो आहे. तेव्हा त्या हलक्या आवाजात म्हणाल्या, तुम्ही नेहाला ओळखता ना? जी तुमच्यासोबत कॉलेजमध्ये होती, ती माझी चांगली मैत्रीण आहे. मी होकार दिला. त्या पुढे म्हणाल्या, तिने तुमच्याबद्दल सगळं सांगितलं होतं आणि तुमची फोटोही दाखवली होती. तुम्ही तिच्यासोबत सुंदर वेळेचा अनुभव घेतानाचा तो व्हिडिओही मी पाहिला होता. तेव्हापासून मला तुमच्याशी बोलायचं होतं, पण तिने तुमचा नंबर दिला नव्हता. आज तुम्ही घरी आलात, तेव्हा मला आशेचा किरण दिसला. माझ्या नवऱ्याकडून काही होत नाही. जर तुम्ही मला आई होण्याचा सुख दिला, तर मी तुमची आयुष्यभर ऋणी राहीन. प्लीज नको म्हणू नका. मी विचार केला, सुंदर अनुभव घेण्याची संधी मिळते, कशी सोडू? मी होकार दिला, पण मनात भीती होती की जर भाऊजींना कळलं तर काय होईल. वहिनी म्हणाल्या, आपण दोघं हॉटेलमध्ये जाऊ.
मी मार्केटला जायचं म्हणून येईन, तुम्हीही या प्लीज. मी त्यांना एका हॉटेलचा पत्ता दिला, जिथे मी नेहमी सुंदर अनुभव घेतो. आज मला काहीतरी वेगळं वाटत होतं, कारण या बाईची इच्छा खूपच जास्त होती. दुसऱ्या दिवशी आम्ही दोघं ठरलेल्या वेळी हॉटेलवर पोहोचलो. हे माझ्या मित्राचंच हॉटेल होतं, त्यामुळे काही अडचण नव्हती. मी एका खोलीची चावी घेतली आणि आम्ही दोघं खोलीत गेलो. सगळं इतक्या जलद गतीने घडत होतं की मला विश्वासच बसत नव्हता. खोलीत पोहोचताच वहिनी मला चिकटल्या आणि पापी द्यायला लागल्या. मीही त्यांना पापी दिलं आणि मोकळा झालो. तोपर्यंत वहिनींनीही त्यांचे व्यक्तिमत्व मोकळे केले. वहिनींचे व्यक्तिमत्व एकदम भरदार होते. वहिनींनी मला बेडवर ढकललं आणि मला पापी द्यायला लागल्या. मीही साथ द्यायला लागलो. काही मिनिट पापी घेतल्यानंतर आम्ही दोघं सुंदर अनुभव घेण्यासाठी तयार झालो. वहिनींना रावलं नाही आणि त्या म्हणाल्या, प्लीज त्रास देऊ नको अर्णव, लवकर सुंदर अनुभव दे. मी भावना जीवनात टाकायचा प्रयत्न केला, पण तो आज जात नव्हता. मग मी थोडी क्रीम लावली आणि भावना जीवनात टाकली. वहिनी रडायला लागल्या. मी पाहिलं तर लाल रंग निघत होता. मी विचारलं, तेव्हा त्या म्हणाल्या, आज माझा सुंदर अनुभव पहिल्यांदा खऱ्या मर्दासोबत होत आहे. मी त्यांना पाहिलं आणि सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागलो. त्या रडायला लागल्या. मी त्यांचं तोंड बंद केलं आणि सुंदर अनुभव देऊ लागलो आणि त्या बेशुद्ध झाल्या. मी घाबरलो आणि त्यांच्या गालावर एक थाप्पड मारली. त्या शुद्धीवर आल्या आणि मला दूर व्हायला सांगायला लागल्या. पण आता मी थांबणार कुठं होतो? मी सुंदर वेळेचा अनुभव घेत राहिलो. काही मिनिटांनंतर वहिनींनाही मजा यायला लागली. मी 15 मिनिटांपेक्षा जास्त सुंदर वेळेचा अनुभव देऊ शकलो नाही आणि जीवनातच रंगाच्या 5-6 पिचकारी सोडल्या आणि मी काही मिनिटं तसाच पडलो. मग उठलो, तेव्हा वहिनी म्हणाल्या, मला बाथरूमला जायचं आहे, पण मला त्रास होत आहे. मी वहिनींना उचललं आणि बाथरूममध्ये नेलं आणि माझ्या मित्राला फोन करून म्हणालो, पेन किलर आण. मग मी त्यांना खोलीत आणलं. तेवढ्यात खोलीवर कोणीतरी ठोठावलं. मी दार उघडलं, तेव्हा मित्राने औषध दिलं आणि म्हणाला, साला, तू तर हिला मारलंच की. खूप जोरात आवाज येत होता. मी हसलो आणि त्याला ढकलून बाहेर काढलं. खोली बंद केली. मी ईशा वहिनींना औषध दिलं. काही मिनिटांनंतर वहिनींना आराम मिळाला. मग आम्ही दोघांनी आणखी एकदा सुंदर वेळेचा अनुभव घेतला. यावेळी वहिनी सुंदर अनुभव घेत होती. वहिनीने यावेळी 3 वेळा जीवनातून रंग सोडला. काही वेळाने मी पण त्यांच्या जीवनात 10-12 रंगाच्या पिचकाऱ्या सोडल्या आणि भावना त्यांच्या जीवनामध्ये ठेवली, जेणेकरून वहिनी पोट्या राहतील. काही तासाने आम्ही दोघं हॉटेलमधून निघालो. त्यानंतर मी वहिनींना 1 महिना सुंदर वेळेचा अनुभव दिला. मग वहिनी पोट्या झाल्या. वहिनींनी मला सांगितलं की त्या पोट्या आहेत. त्या खूप खुश होत्या आणि मीही, कारण मी त्यांना आयुष्यभराचं सुख देऊ शकलो होतो. पण त्या क्षणापासून माझ्या मनात एक नवीनच गोंधळ सुरू झाला. ईशा वहिनी आता पोट्या होत्या आणि त्यांच्या त्या आनंदात माझाही काहीसा वाटा होता. पण त्याच वेळी मला प्रचंड भीती वाटत होती. जर भावना याची खबर लागली तर, जर त्यांनी रागाने मला काही केलं किंवा ईशाला दोष दिला तर, किंवा त्याहून वाईट काही घडलं तर, माझं मन सतत या भीतीच्या विचारात अडकत होतं. काही दिवस मी स्वतःला सावरायचा प्रयत्न केला. शेवटी एके रात्री मी धाडस करून ईशाला फोन केला आणि विचारलं, आता पुढे काय करूया? नेहमीप्रमाणे ती फोनवर हसूनच म्हणाली, अर्णव, तू काळजी करू नकोस. मी सगळं सांभाळेन. तिच्या या आत्मविश्वासाने मला थोडं हलकं वाटायचं, पण मनातील शंकेचं ओझं मात्र काही कमी होत नव्हतं. एका संध्याकाळी मी माझ्या छोट्याशा अपार्टमेंटमध्ये एकटाच बसलो होतो. टीव्ही सुरू होता, पण माझं लक्ष स्क्रीनवर नव्हतं. मनात विचारांची गर्दी, भीती आणि कुतूहल यांची धडपड सुरू होती. तेवढ्यात माझा फोन जोरात वाजला. स्क्रीनवर ईशाचं नाव चमकत होतं. मी धडधडत्या मनाने फोन उचलला. हॅलो वहिनी, काय झालं? पलीकडून तिचा आवाज आला, पण आजचा तो आवाज वेगळाच होता. नेहमीच्या तिच्या चुलबुलेपणातला खोडकरपणा गायब होता. त्याऐवजी एक गंभीरपणा, एक तणाव स्पष्ट जाणवत होता. ती घाईघाईने म्हणाली, अर्णव, तू लवकर ये, मला तुझ्याशी बोलायचं आहे. पण फोनवर नाही, समोरासमोर. मी थोडा गोंधळलो आणि विचारलं, काय झालं? सांग ना किमान थोडं तरी. पण ती फक्त एकच वाक्य पुन्हा म्हणाली, तू ये माझ्या घरी. भाऊ बाहेरगावी गेलेत. माझं हृदय जोरजोरात धडधडायला लागलं. रात्री 9 वाजता मी त्यांच्या घरी जायचं ठरवलं. रस्त्यावर पावले टाकत असताना माझ्या डोक्यात हजारो विचारांची गर्दी सुरू होती. काय बोलणार असेल ती? काही संकट तर नाही ना? की अजून काही मोठं रहस्य लपलं आहे?
रात्री माझ्या मनात हजारो प्रश्न होते. ईशाला काही त्रास तर नाही ना? ती पोट्या आहे? काही वैद्यकीय अडचण तर नाही ना? की भावना काही कळलं? हे सगळे विचार करत मी त्यांच्या घरी पोहोचलो. मी दार ठोठावलं. दार उघडताच ईशा समोर उभी होती. ती साडीमध्ये होती, पण तिच्या चेहऱ्यावरचा ताण मला लगेच जाणवला. तिचे ओठ थरथरत होते, डोळ्यात काहीतरी अनकथ दडलेलं होतं. तिनं मला आत बोलावलं. दार सावकाश बंद करून ती म्हणाली, अर्णव, बस. मी सोफ्यावर बसलो. ती माझ्यासमोर उभी होती. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती, पण ती आनंदाची नव्हती, ती काहीतरी गंभीर गोष्टीचा संकेत देत होती. ईशा हळू आवाजात म्हणाली, अर्णव, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. पण आधी तू मला वचन दे, की तू शांतपणे ऐकशील आणि घाबरून जाणार नाहीस. मी गोंधळलो. ठीक आहे, वचन देतो. सांग ना आता काय आहे? ती उठली. तिच्या हातात एक कागद होता. तिनं तो माझ्या हातात ठेवला. माझ्या हातातला कागद थरथरायला लागला, कारण मला अंदाज आला, यात काहीतरी मोठं आहे. हे काय आहे? मी विचारलं. ती हळू आवाजात म्हणाली, अर्णव, मी पोट्या आहे, हे तुला माहीतच आहे. पण हा बाळ तुझं नाही. माझं डोकं गरगरायला लागलं. म्हणजे कसं शक्य आहे? आपण तर. मी बोलायचं थांबवलं. माझा आवाज अडकला. ती डोळे खाली घालून बसली. अर्णव, मला माफ कर. मी तुला सगळं सत्य सांगते. तिने दीर्घ श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली. जेव्हा मी तुला नेहाबद्दल सांगितलं, तेव्हा मी खरं बोलले होते. ती माझी मैत्रीण आहे आणि तिनं मला तुझ्याबद्दल सांगितलं होतं. पण मी तुला भेटण्याचं कारण वेगळंच होतं. ती पुढं म्हणाली, माझ्या नवऱ्याला, म्हणजेच भावना, काही वर्षांपासून एक आजार आहे. त्यामुळे त्यांना बाळ होऊ शकत नाही. पण त्यांना याची लाज वाटते आणि त्यांनी मला सांगितलं होतं की मी कुणाकडून तरी बाळ होऊ द्यावं. पण त्यांना याची खबर लागता कामा नये. मी थक्क होऊन ऐकत होतो. म्हणजे भावना सगळं माहीत आहे? ती हळू आवाजात म्हणाली, नाही, त्यांना माहीत नाही की मी तुझ्याशी बोलले. पण त्यांनी मला सांगितलं होतं की मी स्वतःचं मूल होईल असं काहीतरी करावं. आणि मला तुझ्यावर विश्वास वाटला, कारण नेहांनी तुझ्याबद्दल खूप चांगलं सांगितलं होतं. त्या क्षणी खोलीतलं वातावरण जड झालं. माझ्या हातातला रिपोर्ट थरथर कापत होता आणि माझं मन भावनांच्या वादळात उडत होतं. पण आता जे झालं, ते माझ्या योजनेनुसार नाही, ईशा म्हणाली. म्हणजे काय? माझा आवाज थरथरत होता. ती डोळे खाली करून म्हणाली, अर्णव, मी तुझ्याशी भेटण्याआधीच पोट्या होते. त्या एका वाक्याने माझ्या पायाखालची जमीन सरकली. काय? मग तू मला का भेटलीस? आणि हे बाळ कुणाचं आहे? सांग, ईशा. मी जवळजवळ ओरडलो. ती अश्रू पुसत म्हणाली, मी खूप घाबरले होते, अर्णव. मला वाटलं, जर मी तुझ्याशी भेटले, तर भाऊ कधीच शंका घेणार नाहीत. कारण तुझा रंग आणि त्यांचा रंग जवळपास सारखाच आहे. पण आता मला कळतंय की मी चूक केली. मी डोकं धरून बसलो. मग हा बाळ कोणाचा आहे, ईशा? सांग मला सत्य. ईशा काही क्षण गप्प राहिली. मग हळूच फुसफुसली, तो माझ्या मित्राचा आहे, पण त्याला याची काहीच कल्पना नाही. मी त्याला सांगितलं नाही आणि आता तो परदेशात गेलाय. माझं डोकं भणभणायला लागलं. ईशानं मला फसवलं होतं, पण तरीही तिच्या डोळ्यातली भीती आणि पश्चात्ताप पाहून माझा राग विरघळला. आता काय करायचं? मी थरथरत विचारलं. ती म्हणाली, अर्णव, मला तुझी मदत हवी आहे. भाऊ परत येण्याआधी मला सगळं नीट करायचं आहे. मी त्यांना सांगणार आहे की हा बाळ त्यांचाच आहे. पण जर त्यांना कधी शंका आली, तर मला तुझी साथ हवी आहे. मी गप्प बसलो. माझ्या डोक्यात विचारांचं वादळ उसळलं होतं. एका बाजूला ईशाची कीव येत होती, ती खरोखरच एकटी होती आणि तिची परिस्थिती कठीण होती. पण दुसऱ्या बाजूला माझ्या मनात भीती होती, जर मी यात अडकलो, तर माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल. मी शेवटी म्हणालो, ईशा, मला विचार करायला वेळ हवा आहे. ती डोळ्यांतून अश्रू ढाळत म्हणाली, ठीक आहे, पण प्लीज मला एकटी सोडू नकोस. तिच्या डोळ्यातले ते अश्रू पाहून माझं मन पाघळलं. मी वचन दिलं की मी तिची मदत करेन, पण मनात एकच विचार घोंगावत होता, मी एका अशा रहस्याचा भाग झालो आहे, ज्यातून सुटणं अशक्य आहे. काही दिवस गेले. मी ईशाला भेटत होतो, पण आमचं नातं आता वेगळं झालं होतं. ती माझ्यासाठी आता फक्त एक जबाबदारी होती, एक रहस्य, ज्याचा मी अनिच्छेने भागीदार बनलो होतो. अचानक एका दुपारी माझा फोन वाजला. स्क्रीनवर माझ्या मित्राचं नाव होतं, ज्याचं एक हॉटेल होतं. अर्णव, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तू त्या ईशा वहिनीसोबत काय करतोयस? माझं हृदय थांबलं. काय म्हणतोयस?
मी काही नाही करत, मी अडखळत म्हणालो. तो गंभीर आवाजात म्हणाला, मी तुला त्या हॉटेलात पाहिलं होतं. आणि आता काही लोक तुझ्याबद्दल आणि तिच्याबद्दल बोलायला लागलेत. आणि हो, भाऊ परत आलेत. त्यांना काहीतरी कळलंय. माझ्या अंगावर शहारे आले. काय? भाऊना कळलं. पण कसं? ईशानं तर सांगितलं होतं की ती सगळं सांभाळेल. मी लगेच ईशाला फोन लावला, पण फोनच्या स्क्रीनवर फक्त एकच संदेश चमकत होता, स्विच ऑफ. माझं डोकं सुन्न झालं. आता काय होणार? मी घाबरलो. माझ्या डोक्यात सगळं फिरत होतं. मी थेट तिच्या घरी गेलो, पण दाराला कुलूप होतं. शेजाऱ्यांना विचारलं, तर ते म्हणाले ईशा आणि भाऊ दोघं गावाला गेलेत. माझ्या पोटात गोळा आला. त्या रात्री घरी आलो, तेव्हा माझ्या दाराखाली एक पत्र होतं. मी ते उघडलं, ते ईशाच्याच हस्ताक्षरात होतं. अर्णव, मला माफ कर. भाऊना सगळं कळलंय. त्यांनी मला गावाला घेऊन जाण्याचा निर्णय घेतलाय. मी तुला फोनवर काही सांगू शकले नाही, कारण ते माझ्यावर लक्ष ठेवून होते. पण काळजी करू नकोस, मी त्यांना सांगितलं आहे की हा बाळ त्यांचंच आहे. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे. पण आता आपला संपर्क इथेच थांबला पाहिजे. हे तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी चांगलं आहे. तू माझ्यासाठी खूप काही केलंस. धन्यवाद. ईशा. पत्र हातात धरून मी थबकलो. तिचा चेहरा, तिचं हसणं, तिचे अश्रू, सगळं डोळ्यासमोर आलं. मी तिला मदत केली होती, पण त्याचवेळी मला फसवलं गेलं होतं. ईशा खरंच मला फसवत होती का, की ती स्वतःच्या परिस्थितीची बळी होती? भाऊजी खरंच विश्वास ठेवत होते का, की त्यांच्या मनात अजूनही शंका होती? काही महिने गेले. मी ईशाशी संपर्क केला नाही. नोकरीत व्यस्त झालो, पण प्रत्येक रात्री त्या हॉटेलच्या खोलीतील क्षण मला आठवत होते. एके दिवशी नेहाचा फोन आला. अर्णव, तू ईशाला भेटलास का? मी गोंधळलो. नाही. ती ठीक आहे ना? नेहा म्हणाली. ईशा आता गावात राहते. तिने एका मुलाला जन्म दिला आहे. पण भाऊनी तिला सोडून दिलंय. सोडून दिलंय का? माझ्या तोंडून बाहेर पडलं. नेहा शांत स्वरात म्हणाली, त्यांना शंका आली होती. त्यांनी DNA टेस्ट केली. त्यांना कळलं की मुलगा त्यांचा नाही. त्यांनी ईशाला खूप मारलं आणि मग गावात सोडून दिलं. माझं मन भरून आलं. ईशानं मला वाचवण्यासाठी स्वतःला धोक्यात घातलं होतं. मी नेहाला विचारलं, ती आता कुठे आहे? तिने मला गावाचा पत्ता दिला. मी गावाला गेलो. ईशा एका छोट्याशा घरात तिच्या मुलासोबत राहत होती. मला पाहून ती रडायला लागली. अर्णव, तू का आलास? तुला इथे यायला नको होतं, मी तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणालो. ईशा, मी तुला एकटी सोडणार नाही. तू माझ्यासाठी खूप काही केलंस. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. अर्णव, हे मूल तुझं नाही, पण तुझ्याशिवाय मी हे सगळं सांभाळू शकले नसते. तू मला आधार दिलास. मी तिच्या मुलाकडे पाहिलं. तो इतका गोड होता की माझं मन भरून आलं. तू एकटी नाहीस, मी हळूच म्हणालो. मी तुझ्यासाठी नेहमी असेन. तिने माझा हात धरला. अर्णव, तुझ्यासारखा मित्र मिळाला, याचं मला समाधान आहे. त्या क्षणापासून माझं आयुष्य पुन्हा बदललं. ईशा आणि तिचा मुलगा, ज्याचं नाव तिने देवांश ठेवलं होतं, हळूहळू माझ्या आयुष्याचा एक भाग झाले. मी त्यांना माझ्या कुटुंबासारखं मानायला लागलो. मी ठरवलं होतं की मी ईशाला आणि तिच्या मुलाला आधार देईन. पण त्याचवेळी माझ्या मनात एक साल कायम राहिली होती. ईशानं मला खरंच फसवलं होतं का? तिच्या कहाणीत अजून काहीतरी लपलं होतं का? मी तिला कधीच थेट विचारलं नाही, कारण तिच्यावर विश्वास होता. पण मनातली ती शंका मला सतत कुरतडत होती. काही महिने असेच गेले. मी माझ्या नोकरीत व्यस्त होतो, पण प्रत्येक आठवड्याला मी गावात जायचो, फक्त ईशाला आणि देवांशला पाहण्यासाठी. तिच्या चेहऱ्यावर आता हळूहळू हसू परत यायला लागलं होतं. ती देवांशला सांभाळत होती आणि एक छोटीशी कपडे प्रेसचं दुकान उघडलं होतं. मी तिला थोडी आर्थिक मदत केली होती आणि ती खूप मेहनत करत होती. तिच्या डोळ्यातला आत्मविश्वास पुन्हा जागा होऊ लागला होता. पण एके दिवशी अचानक मला एक धक्कादायक बातमी मिळाली. माझ्या मित्रानं, ज्याचं हॉटेल होतं, मला फोन केला. त्याचा आवाज तणावग्रस्त होता. अर्णव, तुझ्या त्या ईशा वहिनींचा नवरा, म्हणजेच भाऊ, परत गावात आलाय. आणि तो तुला शोधतोय. माझं मन धडधडायला लागलं. भाऊ परत आले होते. त्यांना माझ्याबद्दल काय माहीत होतं? ईशानं त्यांना काही सांगितलं होतं का? मी ईशाला लगेच फोन लावला, पण तिचा फोन पुन्हा बंद होता. माझ्या छातीचा ठोका चुकला. घाबरून मी तात्काळ गावाकडे निघालो. रस्त्यात माझ्या डोक्यात सगळं फिरत होतं. जर भावना ईशानं माझ्याबद्दल काही सांगितलं असेल, तर माझं काय होणार? आणि जर त्यांनी ईशाला किंवा देवांशला काहीतरी केलं तर? गावात पोहोचलो,
तर ईशाचं घर बंद होतं. मी शेजाऱ्यांना विचारलं. त्यांनी सांगितलं की ईशा आणि देवांश सकाळीच कोणालाही न सांगता कुठेतरी गेलेत. माझं हृदय आणखी जोरात धडधडायला लागलं. तेवढ्यात माझ्या खिशातला फोन वाजला. एक अनोळखी नंबर होता. मी थरथरत्या हातांनी फोन उचलला. तिकडून भाऊजींचा खरखरीत थंडगार आवाज आला. अर्णव, तू ईशाला भेटायला गावात आला आहेस ना? मी तुला सांगतो, तू आता तिथून पळ. मी थरकलो. भाऊ, काय झालं? ईशा आणि देवांश कुठे आहेत? ते हसले. त्यांचं हसणं इतकं भयानक, इतकं क्रूर होतं की माझ्या अंगावर काटा आला. ईशा आणि तिचा मुलगा माझ्याकडे आहेत. तू जर त्यांना वाचवायचं असेल तर तू एकटाच माझ्या जुन्या फॅक्टरीत ये. कोणालाही काही सांगायचं नाही, नाहीतर. फोन कट झाला. माझ्या डोक्यात सगळं फिरत होतं. ईशा आणि देवांश डोक्यात होते आणि मला त्यांना वाचवायचं होतं. पण भाऊ मला का भेटायला बोलावत होते? त्यांना ईशाबद्दल सगळं कसं कळलं? मी गाडी काढली आणि भाऊनी सांगितलेल्या जुन्या फॅक्टरीकडे निघालो. रस्त्यावर गाडी वेगाने धावत होती, पण माझ्या डोक्यातले विचार अजून वेगाने धावत होते. ही रात्र माझ्या आयुष्यातली शेवटची ठरणार आहे का? रस्त्यात अचानक मला आठवलं, ईशानं मला त्या मेडिकल रिपोर्टबद्दल काहीसं सांगितलं होतं, पण मी कधीच नीट वाचून पाहिलं नव्हतं. माझ्या गाडीच्या डॅशबोर्डमध्ये तो कागद अजूनही दडवलेला होता. मी गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली, हात थरथरत कागद बाहेर काढला आणि उघडला. त्यात एक ओळ होती, जी आधी माझ्या नजरेतून सुटली होती. पेशंटचं नाव, ईशा, आणि दुसऱ्या पानावर एक भयानक नोट होती. DNA टेस्ट आवश्यक आहे, कारण यात असामान्य गुणसूत्र आढळले आहेत. माझं डोकं सुन्न झालं. असामान्य गुणसूत्र, याचा अर्थ काय? ईशानं हे मला का लपवलं? आणि सर्वात भयानक प्रश्न, भावना याबद्दल काय माहीत होतं? मी गाडी पुन्हा वेगाने चालवली आणि भाऊनी सांगितलेल्या जुन्या ओसाड फॅक्टरीत पोहोचलो. तिथं वातावरण अंगावर काटा आणणारं होतं. अंधार पसरलेला, धुळीचा वास, आणि एका कोपऱ्यात फक्त एक टिमटिमणारा लाईट चमकत होता. मी आत पाऊल टाकलं. समोर भाऊ खुर्चीवर बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर भयंकर शांतता होती. त्यांच्या पायाशी ईशा आणि देवांश बांधलेले बसले होते. ईशानं मला पाहताच डोळ्यातून अश्रू गाळायला सुरुवात केली. अर्णव, तू का आलास? ही सापळा आहे. भाऊ हळूहळू उठले. त्यांच्या डोळ्यात राग आणि थोडीशी थंड हसू होती. ते म्हणाले, अर्णव, तू माझ्या आयुष्याचा खेळ केलास. पण आता मला सगळं माहीत आहे. ईशानं मला कबूल केलं की ती तुझ्याशी बोलत होती. पण खरी गोष्ट ही आहे, ती आधीच पोटी होती. आणि हे बाळ. भाऊनी अचानक बोलणं थांबवलं. त्यांनी देवांशकडे बोट दाखवलं. हे बाळ माझं नाही, तुझंही नाही, आणि त्या परदेशात गेलेल्या मित्राचंही नाही. मी गोंधळलो. शब्दच फुटेनासे झाले. मग कोणाचा आहे? मी थरथरत विचारलं. भाऊ जोरात हसले. त्यांच्या हसण्यात भयंकर कटुता होती. तुला खरंच वाटतं ईशा एवढी निष्पाप आहे? नाही, अर्णव, तिनं आपल्याला सगळ्यांना फसवलं. हे बाळ एका दवाखान्यातून घेतलेलं आहे. ईशाला बाळ होऊच शकत नाही. तिनं सगळं बनाव केलं, तुझा वापर केला आणि माझ्यावरही खोटं बोलली. माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. ईशानं माझ्याकडे डोळे भरून पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर अश्रूंची धार वाहत होती, पण त्या नजरेत प्रचंड पश्चात्तापही होता. ती हलक्या आवाजात म्हणाली, अर्णव, मला माफ कर. मला खरंच बाळ हवं होतं. माझ्याकडून चूक झाली. पण जर मी तुला सत्य सांगितलं असतं, तर तू मला कधी मदत केली नसतीस. त्या क्षणी माझ्या डोक्यात गोंधळ माजला होता. भाऊचं म्हणणं खरं होतं का? की ईशा अजूनही काहीतरी लपवत होती? माझ्यासमोर आता एकच प्रश्न उभा राहिला होता. ईशा खरंच खोटं बोलत होती का? की या कहाणीत अजूनही कुठेतरी दडलेलं सत्य बाकी होतं? की भाऊ मला काहीतरी वेगळंच बनाव सांगत होते? माझ्या डोक्यात वेगवेगळे विचार धावत होते. जर ईशानं सगळं बनाव केलं होतं, तर त्या मेडिकल रिपोर्टमधलं असामान्य गुणसूत्र काय होतं? भाऊचा यात नेमका उद्देश काय होता? मी भाऊकडे पाहिलं. माझ्या हातातली बंदूक, जी मी फक्त स्वसंरक्षणासाठी आणली होती, घट्ट पकडली. माझ्या हाताचे पंजे घामाने ओली झाले होते. भाऊ, ईशा आणि देवांशला सोडा, नाहीतर मी बोलणं थांबवलं. भाऊ हसले, पण ते हसू साधं नव्हतं. त्यात एक भयावह थंडपणा होता. अर्णव, तू खूपच भोळा आहेस. तुला खरंच वाटतंय तुझ्या त्या छोट्याशा बंदुकीने मला थांबवता येईल? भाऊ एकदम मागे वळले. त्यांच्या बोटांनी एक गुप्त बटन दाबलं. तत्क्षणी मागच्या भिंतीवरचा जाडसर पडदा सरकला. तिथं अंधाराच्या सावल्या हलत होत्या. धुक्यासारखी थंड हवा बाहेर आली. एक अनोळखी आकृती हळूहळू पुढे येऊ लागली.
पहिल्यांदा मला वाटलं हा माणूस आहे, पण ती आकृती माणूस नव्हती. त्याचं शरीर माणसासारखं दिसत होतं, पण धातूच्या पट्ट्या, तारा आणि विचित्र यंत्रणांनी जोडलेलं होतं. त्याच्या डोळ्यांत लालसर दिवे चमकत होते, जणू काहीतरी जिवंत आणि यांत्रिक दोन्ही. त्याच्या हातात एक अनोळखी, चमकदार साधन होतं, जणू शस्त्र आणि प्रयोगशाळेचं उपकरण यांचा संगम. भाऊ हळू आवाजात म्हणाले, अर्णव, तुला ईशानं सांगितलं नव्हतं का? माझी ही फॅक्टरी फक्त सामान बनवत नाही. आम्ही इथे काहीतरी वेगळंच तयार करतोय. त्यांच्या डोळ्यात एक थंडगार चमक होती. आणि ईशाचा मुलगा देवांश, तो त्याचाच एक भाग आहे. माझा श्वास अडकला. काय म्हणाले आत्ताच भाऊ? देवांश ईशाचा मुलगा, तो या प्रयोगाचा भाग आहे? माझ्या हातातली बंदूक अजून घट्ट झाली. माझ्या समोर आता फक्त 3 गोष्टी होत्या, ईशा, देवांश आणि ती लाल डोळ्यांची यांत्रिक आकृती. त्या क्षणी माझ्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी वाटली. ईशानं घाबरून माझ्याकडे पाहिलं, तिच्या डोळ्यांत अश्रू होते, पण त्यामागे एक गुपित दडलेलं जाणवत होतं. अर्णव, त्याचं ऐकू नकोस. देवांशला काही झालं तर ती रडत म्हणाली. भाऊ जोरात हसले, इतकं की फॅक्टरीच्या भिंती हादरल्या. ईशा, आता खोटं लपवायचं काही उरलं नाही. तुला वाटलं होतं मी तुझं सगळं खेळ बघत नाही? देवांश हा तुझा मुलगा नाही, तो एक प्रोजेक्ट आहे. माझा प्रोजेक्ट. मी थरथरलो. प्रोजेक्ट म्हणजे काय बोलताय तुम्ही? भाऊ उभे राहिले. त्यांच्या मागची यांत्रिक आकृती एक पाऊल पुढे आली आणि तिच्या लोखंडी हातांनी जमिनीवर जोरात आघात केला. आवाज घुमला. ही फॅक्टरी, इथे आम्ही मानवी शरीर आणि तंत्रज्ञान यांचा संगम करतोय. नवीन पिढी, नवीन युग. आणि देवांश, भाऊनी हळूच मुलाकडे बोट दाखवलं. देवांश हा पहिला यशस्वी नमुना आहे. ईशा ओरडली, खोटं आहे. अर्णव, मी काही केलं नाही, मला फसवलं गेलंय, मी फक्त आई व्हायचं स्वप्न पाहिलं होतं. त्यांनी माझा वापर केला. माझ्या मेंदूत एकच गोंधळ, ईशा सत्य बोलते की पुन्हा एक बनाव? भाऊचं म्हणणं खरं असेल तर देवांश माणूसच नाही, पण मी त्याला पाहिलं होतं, हसताना, रडताना, अगदी माझ्या हातात झोपताना. तो खरा होता. भाऊचा आवाज पुन्हा गडगडला, अर्णव, तुला 2 मार्ग आहेत. ईशा आणि देवांशला सोडून दे आणि माझ्याबरोबर ये. किंवा मग इथेच तुझा खेळ संपेल. माझ्या हातातली बंदूक थरथर कापत होती. ईशा माझ्याकडे बघत होती, तिच्या चेहऱ्यावर भीती आणि आशा दोन्ही होतं. देवांश शांत बसला होता, पण त्याच्या डोळ्यांत मला काहीतरी विचित्र जाणवलं. जणू ते डोळे माणसाचे नव्हतेच. माझं मन किंचाळत होतं, हा देवांश खरंच ईशाचा मुलगा आहे की फक्त एक प्रयोग? भाऊचा हात त्या लाल डोळ्यांच्या यांत्रिक प्राण्याकडे गेला. ईशा किंचाळली, अर्णव, देवांशला वाचव. मी बंदूक घट्ट पकडली, माझं हृदय धडधडत होतं. देवांश माझ्याकडे बघत होता, पण त्या नजरेत काहीतरी मानवी नसलेलं होतं. माझ्या मनात एकच प्रश्न घुमत होता, देवांश खरंच एक मूल आहे की प्रयोगशाळेत तयार केलेला रहस्याचा जीव? त्या क्षणी फॅक्टरीतला सगळा प्रकाश बंद झाला. फक्त लाल डोळे अंधारात चमकत होते. आणि पुढे काय झालं ते सगळं बदलून टाकणारं होतं. पुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी तयार राहा. भाग 2 साठी आता मी तुम्हालाच विचारतो, तुम्हाला काय वाटतं? देवांश खरंच मूल आहे की प्रयोगशाळेतील एक धोकादायक खेळ? तुमची मते कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला भरपूर लाईक द्या. जर आपल्या व्हिडिओला भरपूर लाईक आले तर आपण नक्कीच पार्ट 2 लवकर घेऊन येऊ.